नमस्कार. आज आपण NGO, ट्रस्ट किंवा सेक्शन 8 कंपनी यांच्यासोबत जे काही फ्रॉड्स होतात त्या फ्रॉड्सबाबत माहिती घेणार आहोत आणि या फ्रॉड्सपासून कसं वाचायचं ते जाणून घेणार आहोत. जर तुमच्या अशा प्रकारच्या संस्था असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा, जेणेकरून तुमच्यासोबत अशा पद्धतीचे फ्रॉड्स व्हायला नकोत. त्याच पद्धतीने ज्यांच्या काही इतरांच्या संस्था असतील त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशा पद्धतीच्या फ्रॉड्सपासून ते अवेअर होतील, वाचतील. आणि आजच्या CSR फंडिंगच्या जे काही फ्रॉड्स होतात त्याबाबत माहिती देताना मी तुम्हाला CSR फंडिंग म्हणजे काय, ती CSR फंडिंग मिळवताना किंवा CSR फंडिंगच्या नावाने कशा पद्धतीने फ्रॉड्स केले जातात. त्याच पद्धतीने बऱ्याच जणांना असं म्हटलं की 50% रक्कम आम्हाला कॅशने परत देऊन द्या. ती रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाली तर काय होईल, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, या फ्रॉड्सपासून वाचायचं कसं, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा, पूर्ण पहा आणि पूर्ण सगळी माहिती घ्या. अर्ध्यापुरी माहिती बऱ्याचदा अडचणीची होते, धोक्याची होते. तर मग चला सुरू करूयात. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली NGO, ट्रस्ट, सेक्शन 8 कंपनी या सेगमेंटमध्ये आम्ही काम करत नाही. म्हणजे आम्ही फक्त बिझनेस कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो आणि या संस्था सेवाभावी संस्था आहेत जे सामाजिक काम करतात. त्यामुळे त्या सेगमेंटमधलं आमचं एक्सपर्टाईज नसल्यामुळे आम्ही त्या विषयामध्ये आम्ही काम करत नाही. परंतु आमचे खूप सारे क्लायंट्स आहेत जे बिझनेसमॅन आहेत, त्यांच्या काही स्वतःच्या खाजगी संस्था आहेत अशा पद्धतीच्या NGO, सेक्शन 8 कंपनी, ट्रस्ट वगैरे. आणि त्यांचे आम्हाला बऱ्याच वेळ फोन येत असतात. ते विचारत असतात की सर आम्हाला एक फंड मिळतो आहे CSR फंडिंग अंतर्गत, आणि त्या फंडिंग अंतर्गत आम्हाला जी बँकेमध्ये 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, अगदी 300 कोटीपर्यंतचा मी आकडा ऐकलेला आहे. म्हणजे 300 कोटी हायेस्ट होता की तिथपर्यंतचा मी आकडा ऐकलेला आहे. एवढी रक्कम आपल्या कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये, आपल्या संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. आणि समोरच्या व्यक्तीने आम्हाला असं सांगितलेलं आहे की 50% रक्कम, 60% रक्कम त्यांना कॅशमध्ये विड्रॉल करून द्यायची आहे, बाकी रक्कम आपल्याला राहू दे. अशा पद्धतीचे आम्हाला बऱ्याच जणांचे फोन येत असतात. तर यावर काय घडतं, हे फ्रॉड्स कशा पद्धतीने होतात, कशा फसवणुकी होतात, तरी सगळी माहिती तुम्हाला द्यावी, याबाबत तुम्हाला अवेअर करावं आणि तुमच्या या पद्धतीच्या फसवणूक होऊ नयेत, तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ नये, कायदेशीर कचाट्यात तुम्ही सापडू नये, याबाबत अवेअरनेस करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, आवश्यक आहे, काळजीपूर्वक पूर्ण पहा. यातला पहिला मुद्दा की CSR फंडिंग म्हणजे काय, CSR फंडिंग कोण देतं, हे पैसे कोण खर्च करतात ते आपण समजून घेऊयात. तर कंपनी कायद्याच्या सेक्शन 135 नुसार ज्या कंपन्यांची आर्थिक उलाढाल ही 1000 कोटीपेक्षा जास्त आहे, कंपनी कायद्यातील सेक्शन 135 नुसार ज्या कंपन्यांची नेटवर्थ ही 500 कोटीपेक्षा जास्त आहे, किंवा ज्या कंपन्यांची आर्थिक उलाढाल ही 1000 कोटीपेक्षा जास्त आहे, किंवा ज्या कंपन्यांचा निव्वळ नफा, नेट प्रॉफिट हा 5 कोटीपेक्षा जास्त आहे, अशा कंपन्यांना कंपनी कायद्याच्या सेक्शन 135 अंतर्गत अशा कंपन्यांना सामाजिक कामासाठी त्यांच्या मागील 3 वर्षाचा जो काही नफा असेल त्याची एव्हरेज जी काही रक्कम होते तिच्या 2% इतकी रक्कम ही सामाजिक कामासाठी, सामाजिक बांधिलकी म्हणून, CSR फंड म्हणून किंवा CSR ॲक्टिव्हिटी म्हणून त्यांना ती खर्च करावी लागते. हे कंपनी कायद्याअंतर्गत बंधनकारक आहे. त्याच्यामुळे ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या आपल्या नफ्यातून ही 2% रक्कम दरवर्षी बाजूला काढतात आणि सामाजिक कामासाठी ते खर्च करत असतात. त्यामुळे त्या पद्धतीने हा CSR फंड तयार होतो. आणि हा CSR फंड ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ते काही NGOच्या माध्यमातून, काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांना ही देणगी देतात आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीज ते करून घेत असतात. आणि त्या पद्धतीने ऑडिट कंप्लायन्स करताना त्यांना हे सगळ्या गोष्टी रिपोर्टिंग कराव्या लागतात. परंतु अशा पद्धतीने CSR फंडिंगच्या नावावरच खूप मोठ्या प्रमाणावर फ्रॉड होतात. ते फ्रॉड कसे होतात, तर हे फ्रॉड 2 प्रकारे होतात. पहिल्या प्रकारचा फ्रॉड असा होतो की तुम्हाला सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला CSR फंड अंतर्गत काही रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करू, त्यासाठी तुम्ही आमच्याकडे काही प्रोफेशनल फी जमा करा, आम्ही तुम्हाला CSR फंड मिळवून देऊ. आमचे चांगले कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा कंपनीने आम्हाला अपॉइंट केलेलं आहे. ॲक्च्युली त्यांना अपॉइंट वगैरे काही केलेलं नसतं, ते फक्त आपल्या या NGOजकडून पैसे उकळण्यासाठी अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. त्यावेळेस ते तुम्हाला सांगतात, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे मागवतात, सगळ्या गोष्टी तुमच्याकडून मागवतात आणि तुम्हाला सांगतात की CSR फंड अंतर्गत इतकी रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. ही रक्कम कोट्यावधीमध्येच असते, करोडमध्येच असते, त्याच्या खाली ही रक्कम कधीच नसते. हे जे फसवणुकी करणारे असतात ते मोठ्या मोठ्या रकमास किंवा मोठी मोठी लालच ते दाखवत असतात आणि अशा पद्धतीने तुमच्याकडून ते पैसे उकळतात. किंवा तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही आम्हाला समजा 1 कोटी रुपये कॅशमध्ये द्या, आमच्याकडे DD तयार आहे, डिमांड ड्राफ्ट तुम्हाला ते दाखवतात, आणि हे पैसे तुम्ही दिलेत का लगेच 3 कोटी, 5 कोटी म्हणजे त्याच्या 2 पट, 3 पट, 4 पट रक्कम तुमच्या संस्थेच्या नावाने DD तयार आहे, तो DD तुम्ही घ्या आणि लगेच इनकॅश करा, अशा पद्धतीने सांगितलेलं जातं. परंतु लक्षात घ्या, तो DD कधीही इनकॅश होत नाही. तुम्ही समोरच्या व्यक्तीला जी रोख रक्कम सुरुवातीमध्ये पैसे दिलेले आहेत
ती रक्कम फसवली जाते, ते पैसे तुम्हाला कधीही परत मिळत नाही. किंवा तुम्हाला असं सांगितलं जातं की तुमच्या अकाउंटमध्ये आम्ही 2 कोटी रक्कम, 5 कोटी, 10 कोटी रक्कम जमा करतो आणि त्यातले 50% रक्कम तुम्ही आम्हाला कॅशमध्ये परत करा. तुमच्याकडून सगळे डॉक्युमेंट्स घेतील, प्रोसेस करतील, हे डॉक्युमेंट मागव, ते डॉक्युमेंट मागव, अशा पद्धतीने बरेच दिवस ते चालवतील आणि मग सांगतील की ₹2500 तुम्हाला जमा करावे लागतील, जेणेकरून पुढचं काम सोपं होईल. ते ₹2500 रक्कम देतात आणि पळून जातात. किंवा फॉरेन फंडिंगच्या नावावर सुद्धा तुमच्याकडून पैसे उकळले जातील. अशा पद्धतीने जनरली हे फ्रॉड केले जातात. परंतु इथपर्यंत ठीक आहे. याच्यात ॲक्च्युली प्रत्यक्ष तुमच्या बँक अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम जमा होत नाही. तुम्ही समोरच्या व्यक्तीला जी रक्कम दिलेली आहे तेवढे तुम्ही फसवले जातात. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणीमध्ये येत नाही. फक्त तुम्ही आर्थिक बाबीमध्ये फसवले जातात. इथपर्यंत तुम्ही एक वेळेस ही गोष्ट चांगली. परंतु अशी फसवणूक असणारी रक्कम जर तुमच्या बँकेत जमा झाली तर काय? हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे, तो लक्षात घ्या. अशा CSR फंडिंगच्या नावावर तुमच्या संस्थेच्या बँक अकाउंटमध्ये खरंच रक्कम जमा झाली आणि ती जर जेन्युइनली CSR फंडची रक्कम नसेल तर काय होऊ शकतं? या गोष्टी जास्त गंभीर आहेत. कदाचित तुम्ही 5, 25, 50 हजार, 1 लाख रुपये तुमचे बुडाले तर ते एक वेळेस योग्य. परंतु तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले तर तुम्ही जास्त अडचणीत येऊ शकतात. म्हणजे ॲक्च्युली जेन्युइन CSR फंड असेल तर काही अडचण नाही आहे, पण बोगस CSR फंड असेल तर तुम्ही जास्त अडचणीत येऊ शकतात. पहिली गोष्ट, जर समजा त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या बँक अकाउंटमध्ये आम्ही 5 कोटी रुपये जमा करतो, 5 कोटीतली 60% रक्कम तुम्ही आम्हाला रोख रक्कम परत करा कॅशमध्ये आणि बाकीची 40% तुम्ही ठेवा. या पद्धतीने त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि खरंच त्यांनी त्या समोरच्या व्यक्तीने तुमच्या बँकेमध्ये 5 कोटी रुपये जमा केले. अशावेळी तुम्ही बँकेतून टप्प्याटप्प्याने 3 कोटी रुपये म्हणजे 60% रक्कम काढून त्यांना कॅशमध्ये परत दिली. समोरची व्यक्ती कॅश घेऊन परत जाईल. तुमच्या बँकेमध्ये शिल्लक आहेत 2 कोटी रुपये. अशावेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे माहिती आहे की तुमच्याकडे 5 कोटी रक्कम आलेली आहे आणि तुमच्याकडे जो पैसा आलेला आहे तो सामाजिक कामासाठी, सेवाभावी कामासाठी, धार्मिक कामासाठी तुम्हाला खर्च करायचा आहे. याचे वाउचिंग, डॉक्युमेंट्स, एक्सपेंडिचर्स हे तुम्ही कसं दाखवणार? हे खर्च तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. याचे वाउचर, सपोर्टिंग या सगळ्या गोष्टी क्रिएट करायच्या आहेत. जी रोख रकमेमध्ये तुम्ही पैसे खर्च केलेले आहेत याचं सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्ही कसे जनरेट करणार? हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. हे डोनेशन तुम्हाला जस्टिफाय करावं लागणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये जी उरलेली 40% रक्कम आहे ती तर ठीक आहे, परंतु त्यामध्ये पण तुम्हाला काही खर्च दाखवावा लागेल. या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं करणार आहात? समोरची व्यक्ती, त्याला रक्कम कॅशमध्ये मिळाली, तो व्यक्ती बाजूला झाली. जर तुमच्याकडे 5 कोटी रुपये जमा झालेले होते, तुम्हाला 5 कोटी रुपयाचा हिशोब द्यायचा आहे, तो तुम्ही कसा देणार? आणि समजा तुमच्याकडे 12A रजिस्ट्रेशन आहे, त्यातून तुमचा जो काही नफा आहे, जो रिसिप्ट्स आहे, ते तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये एक्झम्प्टेड मिळेल असं तुम्हाला वाटतं, परंतु तुम्ही ते जस्टिफाय नाही करू शकलात आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ते डिसअलाउ केलं. अशावेळी तुमचं काय होईल हे लक्षात घ्या. याचा विचार करा. तुम्हाला किती मोठी रक्कम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला टॅक्स स्वरूपामध्ये जमा करावी लागेल. तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी किती मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये, कायदेशीर कसाट्यामध्ये तुम्ही सापडू शकतात, याची गोष्टी खूप मोठ्या आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की मी थोडेफार पैसे देऊन सगळ्या गोष्टी मॅनेज होतील, हे मॅनेज होण्याचे दिवस आता नाही राहिले. बऱ्याच इन्कम टॅक्स असेसमेंट ह्या फेसलेस असेसमेंट होतात. तिथे इन्कम टॅक्स ऑफिसर कोण आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतसुद्धा पडत नाही. अशावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करणार? असं मॅनेज काही होत नाही. तुम्ही खूप मोठ्या अडचणीमध्ये तेव्हा सापडणार. समोरचा व्यक्ती कॅश घेऊन तर चालला गेलेला असेल, परंतु तुमची संस्था त्यामध्ये अडकेल, तुम्ही त्यामध्ये अडकाल. जर खरंच अकाउंटला पैसे आले, तुम्ही 50-60% रक्कम परत केली तर असं होऊ शकतं. आणि याच्यात अजून एक दुसरा कॉम्प्लिकेटेड विषय आहे. समोरची CSR फंड नसून दुसरे काहीतरी पैसे असतील. समोरच्या व्यक्तीने परस्पर कॅश विड्रॉल करण्यापेक्षा तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ते कॅश विड्रॉल करून घेतलेले असतील. त्यातली जरी तुम्हाला 30-40% रक्कम सोडून दिली असेल, तो जर पैसा हा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीचा असेल, म्हणजे आतंकवादी कारवायांचा पैसा असेल किंवा काहीतरी फ्रॉडचा किंवा इतर काही घोटाळ्यांचा तो पैसा असेल, तो तुमच्या संस्थेच्या अकाउंटमध्ये टाकून विड्रॉल करून घेतला असेल, समोरचा व्यक्ती कॅश घेऊन चालला जाईल, परंतु पोलीस, ED, इन्कम टॅक्स या सगळ्या गोष्टी कोणाच्या मागे लागतील? या गोष्टींचा विचार करा. त्यामुळे अशा पद्धतीने बँकेत खरंच पैसे आले तरी अडचण, किंवा पैसे CSR फंडिंगच्या नावासोबत फ्रॉड झाला तरी तुम्ही अडचणीत याल. त्यामुळे अशा गोष्टींबाबत जागृत राहा, अवेअर राहा. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही फक्त घाबरत आहेत, काय केलं गेलं पाहिजे ते पण सांगा. हो, मी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. मी पुढचे जे काही मुद्दे सांगतो आहे त्यानुसार CSR फंड हा जेन्युइन आहे का नाही हे तुम्ही तपासता येईल आणि अशा पद्धतीच्या फ्रॉड्सपासून तुम्ही वाचू शकतात. त्यामुळे फंड घेण्याआधी काय काळजी घ्यावी ते एक मुद्दे आपण समजून घेऊयात. पहिला मुद्दा, तुम्हाला जो काही फंडबाबत समोरच्या व्यक्ती सांगत असेल तर त्याचा सोर्स काय आहे तो तपासा. कुठली कंपनी आहे, तिचे डॉक्युमेंट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासा.
समोरचा व्यक्ती त्यामध्ये खरंच अपॉइंट केल्या गेलेला आहे का, या गोष्टी तपासा. त्या व्यक्तीची प्रिव्हियस हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे का. सहज कोणीतरी उठलं आणि सांगितलं, असं व्हायला नको. त्या व्यक्तीची प्रिव्हियस हिस्ट्री आहे का, या सगळ्या गोष्टी तपासा आणि मगच त्या व्यक्तीला आपले डॉक्युमेंट्स द्या. दुसरा मुद्दा, फंडिंग मिळवण्याच्या आधी तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत का. 12A, ATG किंवा CSR1, जर फॉरेन फंडिंग तुम्ही घेत असाल तर FCRA, हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पूर्ण आहेत का नाही, ते सगळे डॉक्युमेंट्स आधी तपासा. समजून की तुम्ही फॉरेन फंड घेतलं, तुमच्याकडे FCRAचं रजिस्ट्रेशन नसेल, यावेळेस तुम्ही जास्त मोठ्या अडचणी देऊ शकतात. त्यामुळे आधी या सगळे डॉक्युमेंट्स आपले पूर्ण आहेत का नाही ते तपासले पाहिजे. तिसरा मुद्दा, ATGची पावती कोणालाही फाडून देताना आधी काळजीपूर्वक करा. समोरच्या व्यक्तीचे पैसे खरंच बँकेत आलेले आहेत का नाही आहे, आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या संदर्भाचं रिटर्न आपल्याला भरावं लागतं, ते आपण भरलं का नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ATGची पावती फाडा. अशी सहज कोणालाही फाडून देऊ नका. CSR फंडबाबत कोणी जर तुमचे डॉक्युमेंट्स मागितले, त्यांना तुमचे डॉक्युमेंट्स देऊ नका. आधी समोरच्या व्यक्तीचे डॉक्युमेंट्स मागा, याची जेन्युइनिटी तपासा, तो खरंच योग्य आहे का, प्रामाणिक आहे का, आपली फसवणूक तर करणार नाही, या सगळ्या गोष्टी तपासा. तुमचे डॉक्युमेंट तुमच्या वकिलाकडे, कन्सल्टंट असतील त्यांच्याकडे, चार्टर्ड अकाउंटंट्सकडे, या सगळ्यांकडे ते घेऊन जा. त्यांच्याकडून हे सगळ्या गोष्टी व्हेरीफाईड करून आणि मगच त्यामध्ये पुढचा पाऊल टाका. तोपर्यंत त्यामध्ये पुढे जाऊ नका, कुठल्याही प्रकारचा ॲडव्हान्स देऊ नका आणि बँकेत पैसे घेण्याच्या आधी काळजीपूर्वक घ्या. CSR फंडचा उद्देश असतो तो कुठल्या तरी स्पेसिफिक कामासाठी खर्च केला जातो. अशावेळी तुम्ही ते काम करता का, त्या CSR फंडचा उद्देश काय, तुमच्या संस्थेचा उद्देश काय, दोघी गोष्टी अलाईन होतात का. तुम्ही त्या उद्देश पूर्ण करू शकत असाल तर तो CSR फंड घ्या, दोघांच तो CSR फंड घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, CSR फंडिंगबाबत ऑनलाईन कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी करू नका. समोरचा व्यक्ती जो तुम्हाला सांगतो आहे त्याच्या ऑफिसला जाऊन भेटा, त्या व्यक्तीला भेटा, प्रत्यक्ष त्यांचं ऑफिस असेल, सेटअप असेल, ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बघून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, या सगळ्या गोष्टी तपासा आणि मगच तुम्ही अशा प्रकारचे व्यवहार करा. CSR फंड मिळवण्याच्या आधी प्रिव्हियसली तुम्हाला तुमची काहीतरी हिस्ट्री लागेल. तुम्हाला NGO रजिस्टर झाला, कुठल्याही प्रकारचं बॅलन्स शीट नाही आहे, ऑडिट नाही आहे, टर्नओव्हर नाही आहे, काहीच नाही आहे, प्रिव्हियस हिस्ट्री काहीच नाही, अनुभव काहीच नाही आहे आणि कोणती कंपनी उठून तुम्हाला फंडिंग देईल का, या गोष्टीचा आधी विचार करा. CSR फंडिंगच्या बाबतीमध्ये मोठ्या कंपन्या तो फंड बाजूला काढतात, परंतु तो फंड युटिलाइज करण्यासाठी ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत या त्यांच्याच बहुतेक वेळा त्यांचेच NGO असतात, त्यांच्या माध्यमातूनच ते खर्च करत असतात. टाटा ग्रुपचं जर तुम्ही पाहिलं तर टाटा सोशल वेलफेअर ट्रस्ट, टाटा एज्युकेशन ट्रस्ट, या पद्धतीच्या त्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत, कॅन्सर हॉस्पिटल आहेत, त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ते खर्च करत असतात. रिलायन्स असेल तर रिलायन्स फाउंडेशन आहे. या पद्धतीने या मोठ्या कंपन्यांचे स्वतःचे NGOज आहेत, त्याच्या माध्यमातूनच ते या सगळ्या गोष्टी खर्च करत असतात. माझे एक परिचित हॉस्पिटल आहे, त्यामध्ये CSR फंडिंग अंतर्गत रक्कम येते. ज्यावेळेस त्या फंडचं युटिलायझेशन त्यांना द्यावं लागतं, त्याच्या बाबतीत त्यांना एवढं मोठं डॉक्युमेंटेशन कंप्लीट करून द्यावं लागतं. अगदी 25, 30, 50 रुपये जरी रक्कम असली तर त्या खरंच त्या योग्य व्यक्तीवर खर्च झालेत का, तो व्यक्ती खरंच जेन्युइन होता का, त्यांनी फ्रीमध्ये जर एखादं ऑपरेशन करून दिलं, त्या व्यक्तीचं घर कुठे आहे, तो कुठे राहतो, त्या घराचे फोटोग्राफसुद्धा त्यांना द्यावे लागतात. इतकं मोठ्या प्रमाणावर या कंपन्या तपासतात आणि मगच तो CSR फंड त्यांना देतात. या मोठ्या कंपन्या असं नाही करत की आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो, आम्हाला 60% रक्कम कॅश परत करा आणि मग तुम्ही हे करा. आणि जी छोटे मोठे NGO आहेत त्यांच्यासोबत नक्कीच अशा पद्धतीने या मोठ्या कंपन्या असे व्यवहार करणार नाही. त्यामुळे सावध राहा. सेक्शन 8 कंपन्यांसोबत, NGO सोबत, ट्रस्टसोबत या होणाऱ्या फ्रॉड्सबाबत जागृत राहा, अवेअरनेस राहा. या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे व्यवहार करण्याच्या आधी आपले कन्सल्टंट, आपले जे काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत यांच्यासोबत संपर्क करा, त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मगच या व्यवहारात उडी मारा. उगाच पैसे देऊ नका किंवा पैसे अकाउंटला घेऊ पण नका, तुम्ही अडचणीत येऊ शकतात. तुमच्यापर्यंत ही माहिती देण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त NGOजपर्यंत, ट्रस्टपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांचीसुद्धा फसवणूक होणार नाही. त्यासाठी ते अवेअर होतील आणि जागृत होतील, त्या आर्थिक अडचणीपासून किंवा कायदेशीर कचाट्यापासून ते वाचतील. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. अशाच पद्धतीचे नियमित अवेअरनेस करणारे व्हिडिओ आम्ही बनवत असतो. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.